नमस्कार मित्रांनो कृषी विभाग महा-डी-बी-टी योजनेअंतर्गत आता रब्बी हंगाम 2024 साठी बियाणे अनुदान अर्ज सुरू झालेले आहेत। तुम्हाला यामध्ये करडई, गहू, जवस, मोहरी आणि हरभरा यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत। आता तुम्हाला महा-डी-बी-टी योजनेअंतर्गत आपल्या मोबाईलवरून अर्ज कसा भरायचा आहे तर याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्यानंतर इथं तुम्हाला महा-डी-बी-टी फार्मर असं नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर पहिलीच लिंक ओपन होईल महा-डी-बी-टी फार्मरची, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर जे महा-डी-बी-टी योजनेचं पोर्टल आहे तर हे तुमच्या समोर इथं ओपन झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसतात बघा, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली एक डेस्कटॉप साइट नावाचं ऑप्शन आहे, तर तुम्हाला यावरती चेक बॉक्स लावायचे आहे, तरच तुम्हाला मोबाईलवरून अर्ज भरता येणार आहेत, अन्यथा तुम्हाला मोबाईलवरून अर्ज भरता येणार नाहीत। महा-डी-बी-टी योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला डेस्कटॉप साइट हा ऑप्शन निवडावाच लागेल। तर तुम्ही एकदा पुन्हा व्यवस्थित लक्ष द्या, इथं कोपऱ्यामध्ये 3 डॉट आहेत, त्यानंतर खाली यायचं आहे आणि डेस्कटॉप साइट या नावाच्या ऑप्शनवरती चेक बॉक्स लावायचे आहेत, जेणेकरून तुमच्या समोर असं पेज हे ओपन होईल। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं वापरकर्ता आयडी आणि आधार क्रमांक टाकून इथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तुम्ही वापरकर्ता आयडी तुम्हाला माहित असेल तर तुम्ही वापरकर्ता आयडी हा ऑप्शन निवडू शकता। जर तुम्हाला माहित नसेल आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही डायरेक्ट आधार क्रमांक हा ऑप्शन निवडायचा आहे। इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, खाली OTP सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर OTP पाठवा या नावावरती क्लिक करायचं आहे। OTP पाठवा या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावरती OTP जाईल, तर तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर OTP तपासा या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल। तुम्ही बघू शकता इथं कृषी विभाग आणि त्याच्या समोर अर्ज करा नावाचा एक ऑप्शन आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्रियाच्या खाली अर्ज करा या नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही असे भरपूर ऑप्शन ओपन झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, इथं तुम्ही 3 डॉट वरती क्लिक केलं होतं आणि त्यानंतर इथं डेस्कटॉप साइट हा ऑप्शन निवडला होता, तर त्यामुळे ही साइट ओपन झालेली आहे। जर तुम्ही हा ऑप्शन निवडला नाही तर इथं तुम्हाला बाबी निवडायचं ऑप्शन येत नाही, तुम्हाला डेस्कटॉप साइट याच्यासाठीच निवडावं लागते। आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता तुमच्या समोर 4 ते 5 प्रकारचे ऑप्शन इथं ओपन झालेले आहेत। पहिला आहे कृषी यांत्रिकीकरण, दुसरा आहे सिंचन साधने व सुविधा आणि तिसरा आहे बियाणे, औषधे व खते। तर तुम्हाला इथं 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, बियाणे, औषधे व खते। तर याच्याच पुढे बघा बाबी निवडायचं ऑप्शन आहे, तुम्ही इथं पाहू शकता बियाणे, औषधे, खते याच्याच पुढे तुम्हाला बाबी निवडायचा ऑप्शन आहे, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे माहिती तुमची इथं ओपन होईल। तुमचा तालुका, गाव, शहर, तुमचा गट नंबर वगैरे सर्व काही माहिती इथं ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला इथं पीक निवडा नावाचा एक ऑप्शन आहे, तुम्ही पाहू शकता, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला ज्या बॅगेसाठी अर्ज करायचा आहे, तुम्हाला गव्हासाठी करायचा आहे की करडईसाठी करायचा आहे की जवससाठी करायचा आहे किंवा मोहरी, हरभरा, तर इथं 5 प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत। तुम्हाला 5 बियाण्यासाठी इथं अर्ज करता येणार आहेत, करडई, गहू, जवस, मोहरी आणि हरभरा यापैकी तुम्हाला ज्याच्यासाठी अर्ज करायचा आहे तर तुम्ही तो ऑप्शन इथं सिलेक्ट करू शकता। आता मी इथं गव्हासाठी अर्ज करत आहेत म्हणून मी इथं गहू सिलेक्ट करीत आहेत आणि त्यानंतर इथं अनुदान हवे असलेली बाब, तर इथं तुम्हाला प्रमाणित बियाण्याचे वितरण हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं बियाण्याचा प्रकार हा आहे असाच ठेवायचा आहे, इथं काही चेंजेस वगैरे करायचे नाहीत। त्यानंतर वाण निवडा, जुने आणि नवीन वाण। आता इथं तुम्हाला जुनं वाण पाहिजे असेल तर जुनं तुम्ही निवडू शकता, जर नवीन पाहिजे असेल तर तुम्ही इथं नवीन वाण निवडू शकता। आणि त्यानंतर इथं पुन्हा बघा वाण निवडायचं ऑप्शन आलेला आहे। आता तुम्हाला ज्या बॅगेसाठी अर्ज करायचा आहे तर त्या बॅगेसाठी तुम्ही इथं अर्ज करू शकता। आता गावामध्ये इथं तुम्हाला 4 बॅगी देण्यात आलेल्या आहेत, MSCS 6478, त्यानंतर पुसावानी HI 1633 आणि PDKV सरदार आणि फुले समाधान या प्रकारचे इथं 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। तुम्हाला ज्या बॅगेसाठी ज्या कंपनीचं तुम्हाला बी घ्यायचं आहे तर तुम्ही त्याच्यासाठी इथं अर्ज करू शकता। त्यानंतर इथं क्षेत्र हेक्टर, म्हणजे आता इथं तुम्हाला किती क्षेत्रासाठी बियाणं पाहिजे आहे तर तुम्हाला इथं क्षेत्र निवडायचं आहे आणि त्यानंतर इथं एक चेक बॉक्स लावायचे आहे। तुम्हाला इथं नियम अटी ज्या काही आहेत तर याच्यासाठी तुम्हाला इथं चेक बॉक्स लावायचे आहेत, तुम्ही वाचू पण शकता। इथं आपण अर्ज केलेले वाण उपलब्ध नसल्यास आपणास सदर पिकाचे अन्य वाण उपलब्ध करून दिले जाईल, तर यावरती आपल्याला चेक बॉक्स लावायचे आहेत आणि त्यानंतर इथं आपल्याला जतन करा या नावावरती क्लिक करायचं आहे। जतन करा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही जो काही वाण निवडलेला आहे, जी काही बॅग निवडलेली आहेत
ज्याच्यासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे तर ती इथं खाली तुम्हाला दाखवली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला इथं एक मेनूचं ऑप्शन आहे, तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं मेनूवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्या समोर असं पेज ओपन होईल। तर इथं तुम्ही बघू शकता, इथं अर्ज सादर करा नावाचं एक ऑप्शन आहे। इथं तुम्ही सगळ्यात वरती पाहू शकता, इथं अर्ज सादर करा या नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर पहा या नावावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल। आता इथं तुम्ही आतापर्यंत जेवढे काही अर्ज भरलेले आहेत ट्रॅक्टर अनुदानासाठी, पॉवर टिलर किंवा बियाणे अनुदानासाठी, कांदा चाळ ज्याच्यासाठी तुम्ही अर्ज केलेले असतील तर त्याची संपूर्ण यादी तुम्हाला इथं दाखवली जाईल। तर तुम्हाला इथं आता प्राधान्य क्रमांक निवडायचे आहेत। तर या ठिकाणी बघा, तुम्ही इथं कोपऱ्यामध्ये प्राधान्य क्रमांक निवडायचा ऑप्शन आलेला आहे। तर इथं तुम्हाला ज्याला 1 नंबर द्यायचा आहे तुम्ही त्याला 1 नंबर देऊ शकता, ज्याला 2 नंबर द्यायचा आहे तर त्याला 2 नंबर देऊ शकतात। अशा प्रकारे तुम्हाला क्रमवारीनुसार जसं पाहिजे असेल, म्हणजे जे तुम्हाला 1 नंबर पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यासाठी इथं ही क्रमवार निवडू शकतात। आणि त्यानंतर तुम्हाला इथं पुन्हा एक चेक बॉक्स लावायचे आहेत आणि त्यानंतर इथं अर्ज सादर करा तुम्हाला या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असा मेसेज शो होईल, तुम्हाला इथं आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे। आता तुम्ही जर ट्रॅक्टर अनुदानासाठी किंवा ठिबक सिंचनसाठी किंवा तुम्ही इथं तुषार सिंचन, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी जर अर्ज केलेला असेल तर आता इथं तुम्हाला पेमेंट करण्याची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट असा मेसेज येईल इथं। आणि त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदाच इथं अर्ज भरत असाल, तुम्ही अजूनपर्यंत या साईटवरती अर्ज भरलेला नसेल किंवा तुम्ही पेमेंट केलेलं नसेल तर तुम्हाला इथं पेमेंटचं ऑप्शन येईल। तर त्या शेतकऱ्यांनी इथं पेमेंट करायचं आहे, त्यांना 23 रुपये पेमेंट या ठिकाणी करायचं आहे। ते आपलं पेमेंट ATM कार्ड किंवा फोनपे, गुगल पेच्या UPI ID न सुद्धा करू शकतात। आणि त्यानंतर तुम्हाला असा मेसेज तुम्हाला सुद्धा येईल। तर मित्रांनो तुम्हाला आता इथं ओके म्हणायचं आहे, आपला अर्ज हा सबमिट झालेला आहे, आता आपल्याला काहीच करण्याची गरज नाही। तर मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।